सुरगाण्यातील धान्य व्यवहारात घोटाळा। आदिवासी विकास महामंडळाच्या धानाला फुटले पाय। छुप्या मार्गाने वाहने जाताना कॅमेऱ्यात झाली कैद। आदिवासी शेतकऱ्यांकडून आधारभूत दराने खरेदी करण्यात आलेले लाखो क्विंटल धान्य गुजरातच्या काळ्या बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक कार्यालयामार्फत सुरगाणा तालुक्यातील 11 केंद्रांवरून सुमारे 1,03,000 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आला होता। त्यासाठी तब्बल 23.70 कोटी रुपयांचा खर्च झाला। या धानाची भरडाई करण्यासाठी रेणुका राईस मिल पांढुर्ली तालुका सिन्नर यांच्याशी करार करण्यात आला होता। करारानुसार मिल धारकांनी धान भरडून मिळालेला FRK मिश्रित तांदूळ नाशिक जिल्हा शासकीय गोदामात जमा करणे आवश्यक होते। मात्र स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या तपासणीत या धान्याच्या ट्रकांची वाहतूक गुजरात राज्यातील वासदा सोनगड व्यारा भागाकडे होत असल्याचे उघडकीस आले। रात्रीच्या सुमारास दुर्गम रस्त्यांद्वारे ही वाहतूक होत असून हे धान स्थानिक आदिवासींच्या मेहनतीचे असूनही ते गुजरातमध्ये चढ्या दराने विकले जात आहेत। दुसरीकडे शासकीय गोदामात मात्र निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा होतो आहे की काय असा संशय व्यक्त होत आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी याचे व्हिडिओ, फोटो व जिओ टॅग केलेली माहिती गोळा करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। एक नागरिक म्हणाले, हा तांदूळ शहरी आणि ग्रामीण भागातील गरजूंना दिला जातो। जर अशा प्रकारे फसवणूक होत असेल तर हे अत्यंत गंभीर असून शासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। या प्रकरणात पारदर्शक चौकशी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सुरगाणा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला